नमस्कार मंडळी. हे पहा माझ्या दादाने ठेवलाय चहा. मला शिवायचे ब्लाऊज. हे पहा माझं लेकरू झोपेतून उठलंय. त्याला म्हणलं तोंड बिंड धुई तर रगेल. तोंड नाही धुतलं, गुळणा केला आणि हा अंदाजा उकाळला असेल तर. हे पहा आत्ताच कपडे बिपडे काढले. कपडे तर काय वाळतच नाही कारण की ऊन नाही आहे. इकडं स्टँडवर टाकलेत, इकडं बाजीवर पण टाकलेत ना. आता मला ना आज दिवसभर लाईट नव्हती. आमच्या इथं ही लय घाणखोड आहे या प्रवारसंगममध्ये. का थोडेसे थेंब झाले का लगेच लाईट जाती. तर हे पहा मी ना ब्लाऊज कापून ठेवलेत. इथं मिरच्या ठेवल्यात मी सुकायला. तर हे एक ब्लाऊज हे माझं आहे आणि हे मॅडमचं आहे. तर मी आता हे शिवणार आहे. लाईट आलेली आहे. किती दिवसाचं आहे. एवढं एकाच याला इथून गावामध्ये भेटलं मला अस्तर याला. पण दुसरे ना साड्या ब्लाऊज अस्तर फॉल आणायचे ते काय मी आणले नाही. हे पहा माझ्या दादाने आणला आहे चहा. माझ्या दादाला सर्दीने तर काही सुधरा ना, पण गोळ्या आणल्या त्याने ना. तर गोळ्या जरा घेतल्यात तर बरं वाटू राहिले त्याला. पहा चहा किती घेतला आहे त्याने. झोपेलच होतं. उठ उठ उठ. त्याला दुकानात जायला लावलं होतं मी, पण गेला नाही तो दुकानात. आणि त्याचं कॉलेज चालू झालं आहे ना, तर त्याला म्हणलं दादा तू काय कर, बिस्किट काहीतरी घेऊन ये. तर तो म्हणतो तू चाल एका कामाला. का माझ्या दादाने ड्रॉइंग बनवलेली काय भारी दिसते. बाबासाहेबांची पण बनवली होती, पण त्याला ती नेमकं कॉलेजमध्ये त्याने कसा तरी भाग घेतला होता तेव्हा ती द्यावं लागली. तर हे पहा किती छान दिसते त्या निळ्या याच्यावरती ती. तर एक अशीच बाबासाहेबांची बनवायची आहे. पण मग असं वाटतं दुसऱ्याच्या घरामध्ये काय लावायचं. पण ही पण एवढी त्या काचेमुळे ही लावावं लागली. नाही तर जेव्हा स्वतःचं घर होईल तेव्हा त्याचं म्हणणं लावायची होती. तो म्हणे मम्मी ही बनवून आणली ना तर अशीच ठेव. पण म्हणलं दादा जर काच फुटली ना त्याची तर उगं पैसे जातील वाया. आज आम्ही काय मळ्यात गेलो नाही कारण की लाईट नव्हती आणि आक्काचं काहीतरी काम चालू आहे ना, त्याच्यामुळं आक्का पण काही घरी नव्हती, त्याच्यामुळं गेलो नाही. आत्ता फोन आला होता मॅडमचा. मॅडम म्हणे अगं तुम्ही आल्या नाही. तर म्हटलं बाई मी काय आले नाही. म्हटलं करमत नाही. एक तर आक्का नसते का. मग मॅडम होती आज. आलं मला व्हाय व्हाय असं करती तसं करती. हे ना या खुर्चीवर हे एवढे कपडे पायलचे टिपा मारायला ठेवलेले नवीन टॉप आणलेले. मला बसता येईना. मी ते साईडला करते. ते म्हणतो असं काय करती असं काय करती. म्हणलं अरे दादा मला ते बसता येईना. एक तर माझं दुखतंय कंबर. हे रग महारग गेले. हे माझं हे लेकरू हे. आत्ताच माझ्या बाईला फोन केला होता. दुपारी फोन नाही आला तिचा. तर म्हणलं बाई फोन नाही केला काय नाही. तर म्हणे अगं मी लक्षातच नाही राहिलं. लॅबमध्ये जरा धावपळ होती. तर हे पहा मी आता थोड्या वेळाने ब्लाऊज शिवण. आता हे शिवताना तर काय मला हे करता नाही यायचं कारण की माझ्या दादाचं चालू आहे काहीतरी काम. हे कापून ठेवले होते मी. शॉर्टच बाई याची आणि याची मला वाटतं शॉर्टच वाटतं कारण की हे जे आहे ना काठापदराच्या साडीवरचे चांगले फुलमध्ये चांगले वाटते. पण हे मग असे डेली यूजसाठी आणि ह्या डिझायनर साड्यामध्ये शॉर्ट बाई घेतलेली मी. एवढं एकच मला इथं गावामध्ये अस्तर भेटलं कारण की अस्तर फॉल एवढे काही व्यवस्थित नसते. कधी कधी कटमध्ये येते ते फॉल. त्याच्यामुळं मग मी काही इथून नाही आणले. हे पण आता चहा घेतल्याच्या नंतर मी ना शिवणार आहे ब्लाऊज. आणि हे एक राहिलेलं आहे. यशच्या मम्मीचं राहिलं होतं हे. तिचे बाकीचे शिवून दिले मी, पण एवढं एकच राहिलेलं आहे. तर मग आता हे 3 ब्लाऊज शिवायचे आहे मला. आणि गिऱ्हाईकाचे आहे बरं का. गिऱ्हाईकाचे हे इथं ठेवलेले आहे. तर गिऱ्हाईकाचे मी शिवण आता नंतर. पण आधी हे जे आहे हे एखादा तरी घालायला भेटेल म्हणलं. त्याच्यात काही ना काही नाही. हे लाईटीचं तर ते हेच आहे कारण आमची इथं लाईट नसती ना, त्याच्यामुळं मग मशीन पण काय चालवताना नेमकं लाईटचं प्रॉब्लेम नाही. पण इथं ना लाईट नसली ना तर उजेड पण येत नाही मशीनवर. त्याच्यामुळं मला ना शिवता पण नाही येत. तर हे पण आता लाईट आली. भाऊला म्हणलं चहा कर. मग मी ना शिवते ब्लाऊज. माझं दादाचं
हां बरी आहे सर्दी. सर्दी काल लई जाम झाला होता, नुसतं पाणी येत होतं माझ्या दादाच्या नाकाला. सोलू सोलू म्हणलं पुसू नको. त्रास नाही होत ना दादा? हां ना, एक तर सकाळी सकाळी कॉलेजला त्या दिवशी पावसामध्ये वल्ला झाला ना, तेव्हा ते जरा जास्तच हे झालं. तर हे पहा, मी आता बसते शिवायला. आधी चहा घेते. आजचा ब्लॉग काय मी एकदम साधा घेतलेला आहे, कारण की मळ्यात तरी काहीतरी तुम्हाला हे करता येतं, दाखवता पण येतं. त्याच्यामुळं आज आपला साधा सिंपल सा ब्लॉग घेतला आहे. आणि हे शिवताना मी काय दाखवणार नाही, कारण की आज माझ्या भाऊचं पण काम चालू आहे आणि मला काय ते मोबाईल चालू ठेवून मला काही काम जमत नाही. त्याच्यामुळं हे पहा, तर इथंच संपवते मी माझा ब्लॉग. कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.